नमस्ते, मी मिसेस सुषमा ठाकरे. एक टीचर, मिलिटरीला मी टीचर होती. त्याच्यामुळे आज तुम्हाला खूप सुंदर एक मी तुम्हाला गोष्ट सांगणार आहे की आपण मेडिटेशन करतो किंवा नारायणाची उपासना करतो किंवा सूर्यनारायण किंवा स्वामी समर्थांची सेवा करतो. पण आज तुम्हाला एक वेगळी सेवा करायची आहे आपल्या सर्व सैनिकांकरता. जे आपले सैनिक सतत सियाचीन बॉर्डरवर 0 डिग्रीवर उभे असतात, त्यांच्यासाठी मेडिटेशन करायचं आहे. त्यांच्या तब्येतीची, त्यांच्या मुलांसाठी, त्यांच्या फॅमिलीसाठी आणि त्यांच्या फ्युचरकरता आज आपल्याला मेडिटेशन करायचं आहे. हे मेडिटेशन कसं करायचं? तर उठल्याबरोबर तुम्ही नामस्मरण करा, करसिद्धेश्वर करा, सूर्यनारायणाची उपासना करा. पण त्यासोबतच आमच्या सैनिकांसाठी देखील तुम्ही प्रार्थना करा की माझा सैनिक जो 0 डिग्रीवर उभा आहे, त्याच्यामुळे आज मी छान एसीत बसलेला आहे, मी छान नोकरी करू शकते, पण माझ्या सैनिकांची तब्येत, हेल्थ, वेल्थ, त्याची फॅमिली आणि त्याचे मुलं हे सुदृढ राहू दे. ही ईश्वरचरणी प्रार्थना करून बघा आणि ही ग्लोबल प्रार्थना करा. निश्चितपणे आपला सैनिक सुदृढ राहील आणि आपल्या देशाचं संरक्षण तो नेहमी करेल. भारत माताचं जर खरा पुत्र असेल तर हा सैनिक आहे. बघा, सैनिक अगदी कसोटीने नोकरी करत असतो. जरी सुट्ट्यांवर आला, आता आपण बघितलं आता युद्ध झालं त्याच्यानंतरची काय परिस्थिती होती, सुट्टीवर आला तरी त्याला लगेच कॉल आल्यानंतर लगेच रिटर्न जावं लागतं. आपल्यासारखं नसतं, आपण एक्सक्यूजेस देतो. सिव्हिल लोक एक्सक्यूजेस देतात की आज बरं नाही किंवा हे झालं ते झालं, कुणाची तरी डेट दाखवतात सुट्ट्यांसाठी. पण असं आपला सैनिक करत नाही. त्याच्यामुळे आजपासून सर्व सैनिकांसाठी प्रार्थना करायची आहे आणि सैनिकांना बळ द्यायचं आहे की जरी तो 0 डिग्रीमध्ये माझा सैनिक उभा आहे, माझा पुत्र उभा आहे, तरी त्याला एक कवच द्या. तुमच्या भवानीचं कवच द्या. मी तुळजा भवानीचं करते, तर माझ्या तुळजा भवानीचं मी कवच माझ्या विद्यार्थ्यांना देते. माझे कितीतरी विद्यार्थी NDAमध्ये आहेत, वेगवेगळ्या लेव्हलला आहेत. एक विद्यार्थी माझा डेप्युटी कलेक्टर आहे. त्याच्यामुळे तुम्ही देखील आपल्या विद्यार्थ्यांना आणि थँक्स म्हणायला शिका. आपल्या जीवनात जे जे लोक येतात त्यांनी काहीतरी आपल्यासाठी केलेलं आहे, प्रत्येकाला थँक्स म्हणत चला. आज 10 लोकांना म्हणा, उद्या 20 लोकांना म्हणा, परवा 30 लोकांना म्हणा. साधा प्लंबर येतो, साधी बाई आपल्याकडे येते, त्यांना थँक्स म्हणा. म्हणून तर बघा काय चमत्कार होतो तर आपल्याला दिसेल. झालेली सेवा मी स्वामी समर्थ चरणी रुजू करते. श्री स्वामी समर्थ.